नमस्कार, जय महाराष्ट्र। लहान मुले स्टिक पाचच्या आहारी, विक्रेत्यावर होणार का कारवाई? पालकांनी लक्ष देण्याची गरज। शहरातील परिसरातील नशेखोरीच्या दुनियात माग घेत असताना स्टिक फास्टची बाजारातील मागणी वाढली आहे। लपून विक्री होत असलेली स्टिक फास्ट आता बाजारात सहज उपलब्ध होत आहे। विशेषतः 7, 8 ते 9 वर्षाचे मुले या स्टिक फास्टच्या आहारी गेली आहेत। स्टिक फास्टचा वापर नशा करण्यासाठी केला जात आहे। शहरातील लहान शाळेकरी मुले या स्टिक फास्टचा वापर करून नशा करताना आढळून आले आहेत। राज्यात पहिल्यांदा स्टिक फास्टचा वापर नशा करण्यासाठी होतोय, हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। स्टिक फास्ट जनरल स्टोअरमध्ये फक्त 10 रुपयांमध्ये मिळते, त्यामुळे गरीब घरातील मुलांना या स्टिक फास्टची नशा करणे आर्थिकदृष्ट्या परवडत आहे। नशा करण्यासाठी स्टिक फास्टची मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली आहे। शाळेकरी मुले मोठ्या प्रमाणावर नशा करण्यासाठी स्टिक फास्ट खरेदी करत असल्याने या स्टिक फास्ट बॉटलची किंमत 40 रुपयाने चढत्या दराने विक्री होत असल्याची माहिती आहे। या स्टिक फास्टची नशा करणे कितीपत घातक असू शकते याची माहिती घेण्यासाठी आम्ही थेट डॉक्टरांकडे पोहोचलो। डॉक्टरांच्या मते स्टिक फास्टची नशा करणे गांजा आणि दारूच्या नशेही पेक्षा घातक आहे। यामुळे नशा मेंदूवर, फुफ्फुसावर आणि हृदयावर थेट परिणाम होतो। मेंदूच्या पेशी कायमच्या नष्ट होऊ शकतात, त्यामुळे स्मृतिभ्रंश किंवा मानसिक संतुलन बिघडू शकते। नशेतून बाहेर पडण्यासाठी तत्काळ व्यसनमुक्ती केंद्र किंवा मनसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तसेच पोलीस प्रशासनाने स्टिक फास्टच्या विक्रीवर निर्बंध घालायला हवे, अन्यथा तरुण पिढी प्रमाणे शाळेतले मुले सुद्धा नशाच्या आहारी जायला वेळ लागणार नाही। या नशेखोरीच्या संदर्भात डॉक्टर उमेश मुंडे यांनी AP न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया। सर, आम्ही तुम्हाला एक प्रश्न असा विचारतो की 7 ते 8 वर्षाची जे मुलं आहेत त्यांनी जे सुलोचन, स्टिक फास्ट आणि व्हाईटनरची जी नशा करतात, तर त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, शरीरावर काय परिणाम होऊ शकते व त्यांना कोणते रोग होऊ शकतात, बिमारी होऊ शकते? नमस्कार, डॉक्टर उमेश मुंडे, मुंडे हॉस्पिटल व प्रसूतिगृह देवघर। की आज तुम्ही जे प्रश्न विचारला खूप छान प्रश्न आहे। आज सध्याच्या परिस्थितीत खूप मुलं हे नशा करत आहेत। फेविस्टिक झालं, त्यानंतर आपलं व्हाईटनर झालं, हे नशा करणं खूप सुलोचन, हे खूप वाईट गोष्ट आहे। कारण यापासून जे त्वरित परिणाम होणारे, चक्कर येणं, मळमळ होणं, उलटी होणं ह्या गोष्टी होतात। परंतु शरीरावरचे घातक परिणाम म्हणजे नेहमी जर हे करत असेल मुलं, तर हृदयाची धडधड कमी जास्त होणं, हृदयाचा अटॅक येणं, त्यानंतर मुलांचं स्मृती होणं, या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम यात होत असतात। श्वास घेण्यासाठी पण त्रास यात होतो। कोणाकोण मुलांना फिट सुद्धा येऊ शकते आणि मेंदूचे आजार पण यामध्ये लागू शकतात आणि काही वेळेस तर अचानक मृत्यू सुद्धा यापासून होऊ शकतो। त्यामुळे हे घेणं चुकीचं आहे, मुलांनी ते घेऊ नये। आता नवीन एक मार्केटला नवीन एक नशा आली आहे, ती सलाईनची नशा। तर त्याच्यामध्ये 18 ते 30 वर्षाचे वयोगटाचे जे व्यक्ती आहेत, मुलं आहेत, ते सुद्धा ती नशा करतात। त्याचे काय परिणाम आहेत? ते आजकाल आता मी असं बघतोय बऱ्याच ठिकाणी स्वतःहून लोक इंजेक्शन घेऊन येतात किंवा डॉक्टरांना परेशान करून इंजेक्शन घेतात। त्यामध्ये ट्रॅमाडॉल असतील किंवा बाकीचे इंजेक्शन असतील, हे घेणं चांगले नाहीत। यांनी सुद्धा जे आपण फेविस्टिकचे वगैरे म्हणतोय तशी त्याची सवय होते आणि ते सवय झाल्यापासून रेग्युलर ते घ्यायची गरज पडते पेशंटला, आणि नाही दिलं पेशंट चिडचिड करणं, विड्रॉल सिम्पटममध्ये त्यामध्ये जातं आणि त्यापासून पण मेंदूचे जे याचेच आपले दुष्परिणाम होतात तसेच दुष्परिणाम होतात। लिव्हरवर परिणाम होतो, पॅनक्रियाटायटिस पसू शकतो, त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो आणि हृदयाचे खूप आजार यापासून तयार होऊ शकतात। त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की नशा असल्या प्रकारचे कोणी करू नये आणि दुकानदार असतील किंवा डॉक्टर असतील, मेडिकल असतील, यांनी कोणा ते देऊ नयेत कोणत्याच मुलांना वगैरे। तुम्ही पोलीस प्रशासनाला काय बोलू शकता, काय सांगू? पोलीस प्रशासनाला मी याच्या अगोदर सुद्धा विनंती केलेली आहे। आधार व्यसनमुक्ती केंद्राचं दूध वाटप कार्यक्रम ठेवला होता 31 डिसेंबर रोजी आपण, त्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी लक्ष दिलं आणि सर्व प्रशासनाने, तहसीलदार मॅडम होते त्यावेळेस, PI साहेब होते, त्यानंतर SDPO मॅडम पण होते, SDPO मॅडम, त्यांनी सर्वांनी दुकानसाठी त्यानंतर जे मेडिकल यांना सूचना कळवलेल्या आहेत। पण ते सुद्धा काही ठिकाणी अवैधरित्या ते पडलेले दिसले तर त्याची चौकशी केली पाहिजे। हे आणि मेडिकलचे जे आहेत DI साहेब वगैरे यांनी ट्रॅमाडॉल झाले, इंजेक्शनाच्या सगळ्या गोष्टी, स्टॉक वगैरे कुठं विकल्या जाते का याची माहिती घेतली पाहिजे। धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिल्याबद्दल।